नमस्कार मंडळी, मी सागर तुमचा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 22 जुलै 2024 आणि आपण आलो आहे सागरेश्वर बीचकडे. तर मित्रांनो, आपण आलो आहे वेंगुर्ल्यामध्ये सागरेश्वर बीचकडे. दुपारचे वाजले 3:30. माझ्यासोबत आहे मेघा आणि शानू जाधव. आम्ही तिघंच आलो आहे इथे. तर दुपारचे वेळ आहे त्यामुळे आता कोण दिसत नाही इथे. माड भारी बनवला आहे वेंगुर्ला बीच. सगळीकडे शांतता. आम्ही तिघंच आहोत आणि या रोडने आपण बीचकडे जाणार आहोत. बाजूलाच आहे श्रीदेव सागरेश्वर मंदिर. छोटी छोटी दुकानं होती पण ते आता बंद आहेत. समोर आहे MTDC बॅनर, म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सारथी एंटरप्राइजेस लिहिलं आहे याच्यावर. समोर एक छान असं रेस्टॉरंट आहे. या बीचवर जर कधी फिरायला आलात तर इथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. आता आपण जाऊया बीचकडे. मंडळी, समुद्रकिनारी सुरूच्या वनात असलेलं सुंदर असं कौलारू मंदिर म्हणजे सागरेश्वर. हे एक प्रसिद्ध शिवालय आहे. फायनली आपण आता पोहोचलोय बीचवरती. छान वाटतंय बघा बीच आणि अतिशय प्रसन्न वाटतंय इथे आल्यावरती. मित्रांनो, आपण आहोत आता सागरेश्वर बीचवरती. वारा खूप सुटला आहे. पाऊस आता उघडला त्याच्यामुळे जरा पाणी पण खूप भरलेलं आहे बघा तुम्ही. आता हे पाणी थोडं मागे असतं. त्या बाजूला वेंगुर्ला बंदर आहे आणि तो वेंगुर्ल्याचा पूल आहे, नवीन ब्रिज बांधलेला आहे तो. मित्रांनो, समोर बघताय वुडन शेड बनवलेली आहे आणि या बाजूला सुद्धा आहेत. या वुडन शेडमधून समुद्रकिनारा खूप छान दिसतो. बरेच लोक या शेडमध्ये बसून सेल्फीज वगैरे घेतात. मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे बीचवर सहसा कोणच नाही आलं. आम्ही तिघंच आलेलो. समुद्राला भरती आलेली आहे त्याच्यामुळे पाणी वाढलं आहे. पाऊस जास्त असला नाही की पाणी खूप वाढतं. फार समोर पूर इथपर्यंत पाणी जातं. सध्या शांतता आहे समुद्रकिनारी. सागराची आम्ही किती काय भरला तो बघण्यासाठी आलो होतो आम्ही आणि थोडी मजा करण्यासाठी. संध्याकाळ होत चालली तशी थोडी थोडी माणसं येत चाललीत, पण एवढी पण नाही आहेत, मोजकीच माणसं आहेत. तर मंडळी, आपण आता या वुडन शेडमध्ये जाऊन येऊया. हे शेड बघताना असं वाटतं की आपण फॉरेनला चालू आहे की काय. आणि इथे प्लॅस्टिक का लावलं आहे काय माहिती, पावसामुळे लावलं आहे वाटतं. आता खूप छान व्ह्यू आला असतं इथून. मित्रांनो, हा जो पूल वाटतो आहे जितका सुंदर आहे तितका घातकसुद्धा आहे, कारण की याचे प्लायवूड मध्ये मध्ये तुटलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी इथे येताना काळजी घ्यावी. आम्ही थोडा वेळ बसतो आता इथे या शेडमध्ये. आम्ही मूळचे होडावडे गावचे आणि आमचा वेंगुर्ला तालुका असल्यामुळे आम्ही दरवर्षी या सागरेश्वरला भेट देऊन जातो. आणि या सागरेश्वराची काय चांगली आहे, काय काय कुठे काय भेटते ते आम्ही मजा करून पुन्हा घरी आम्ही जातो.
बाळा मुलं असतात आमच्यासोबत. आता ह्या पावसाच्या वेळी आम्हाला आता त्यांना आणायला भेटला नाही. मे महिन्यामध्ये त्यांना आम्ही नाही म्हटलं महिन्यात एकदा तरी घेऊन येतो. इथली सगळी दुकानं वगैरे बंद आहेत पावसाळ्यामुळे. हा पॉईंट बंद केलेला आहे. हा एक मस्त स्टॅच्यू बनवलेला आहे, मासेमारी करणारा कोळी आणि त्याची बायको आणि त्याची ही होडी. मंडळी, रेस्टॉरंटच्या आवारामध्ये त्यांनी असे छोटे छोटे छान असे पुतळे ठेवलेले आहेत. मेघा तिकडे झोपाळा घेते. आणि हा एक स्टॅच्यू आहे, एक बाई भाज्या विकते, फळं विकते. फणस, भोपळा, कोबी, वांगी आहे, शिमला मिरची. फणस ते कसा हो, किती रुपये हे? कसे? हां, ही कशी? काय कोबी कशी हो? अरे हे काय? हे पण एक छान असं आकर्षण आहे. एका कोळीचं स्टॅच्यू आहे. काय रे, काय बघतं? पाणी जास्त आहे का काय कमी लता बघतोय काय? मित्रांनो, इथे असलेली उंच उंच सुरूची झाडं तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. इथे तुम्हाला एखादा सेल्फी नक्कीच घ्यावासा वाटेल. सागरेश्वर बीच फिरून झाला. आता आपण जाऊया वेंगुर्ला बंदरकडे. मित्रांनो, आता आपण आलो आहे वेंगुर्ला बंदरवर. इथे वारा खूपच सुटला आहे, मोबाईलसुद्धा शेक होते माझ्या हातातून. मित्रांनो, समोर बघताय वेंगुर्ला बंदरचा नजारा खूप छान दिसतोय. वरती आहे तो सागर बंगला आणि लाईट हाऊस आहे तिकडे. आणि समोर जे आहे ते नवाबाग बीचचा झुलता पूल. आणि इथे काही लोक मच्छीमार करत आहेत. मंडळी, वेंगुर्ला बंदर हे मध्ययुगीन काळापासून आयात निर्यातीचं प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होतं. अरब, डच, पोर्तुगीज वगैरे परदेशी व्यापारी आपला व्यापारी माल घेऊन या बंदरावर यायचे. इथे एक हत्तीचा स्टॅच्यू आहे, बराच मोठा आहे तो पण. मंडळी, आपण मागाशी तिकडे होतो, तिकडे सागरेश्वर आहे. आणि एवढं मोठं अंतर पार करून आपण आलो आहोत वेंगुर्ला बंदरकडे. आणि समोर जे बघताय तो नवाबाग बीचचा झुलता पूल. पर्यटनाच्या आकर्षणासाठी हा झुलता पूल बांधण्यात आला. साधारण 1-1.5 वर्ष झाले असतील. तसेच हल्ली एक नवीन ब्रिज बांधण्यात आला आहे, ट्रेटापॉड स्टोन टाकून. समुद्रकिनारी जे सिमेंटचे टेट्रापॉड ठेवलेले असतात ना, त्याचा वापर करून छोटासा ब्रिज बांधला आहे, जेणेकरून पर्यटक समुद्राचा आणखी आनंद लुटू शकतात. मंडळी, यापुढे आहे तो नवाबाग बीच. या अगोदर आपण नवाबाग बीचचा व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही आवर्जून पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
आहे.